कोण कोण आहे गाईज? हे वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल गाईज. तर मित्रांनो आम्ही आज चाललोय पेठ करंजाळी अजून 4 शाळेवरती चाललोय आम्ही परमिशन 4 शाळेवरती चाललोय. कासम मूवीचं परमिशन आहे कासमचं चाललोय promotion कासम करायचं movie चाललंय. करायला. तर मित्रांनो आम्हाला तुम्हाला एकच सांगणं आहे, तर तुम्ही ट्रायबल सोल फिल्म प्रोडक्शनला जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कसा पिक्चर वाटला तुम्ही आम्ही नक्की सांगा आणि खूप जणांना शेअर करा. प्रॉब्लेम काहीच नाही. मग काय गाईज आज आम्ही चाललो पेठला, तुम्हाला दाखवलं सांगतोय कुठं कुठं जातोय ते. आणि आम्ही कुठं किती जण आहोत रे? आहेत तरी नाही का 7-8 जण आहोत आम्ही. दाखवतो तुम्हाला आज जातो बाकी मागचं इकडं गाय गडबडीत आहोत आणि दाखवतो तुम्हाला पुढे जातोय ते. A few moments later. चाललो पाऊस आहे जाम आहे. मोठे मोठे गाडीत चाललो हा. काय रे महेश? दिसतो नाही गोरा तू जाम गोरा दिसतोस. तुम्ही तर ना होडा पेठचे कॉलेजवर 2 पोरगे पाहतील तरी खुश होतील ना. बस जास्तीत जास्त पब्लिक पाहिजे गाईज. ते आमचे कराळे सर आहेत, ते जरा जास्त सिरियस झालेत. जास्त कधी कराळे पण जाऊ शकतात ते. आणि पागीचं तर काही सांगूच नका. पागी तर आताच्या आता गाडी हे वळा टाकू शकतो काय रे पागी. कराळे सर आता 2 शब्द. रस्त्यावर उभा होतो. आज पंचायत समितीला जायचा होता. गट संमेलनाची मीटिंग आहे. निकालावर फोकस करायला लावलाय. तर गाडी नव्हती, मग हे सांगत चल बुवा त्र्यंबकपर्यंत सोडवतो. मग आता चालू फुकट बॅग पाठी मागून आहे. चालेल इकडं आमच्या पुढं आता पागीचा 2 शब्द. अरे पण कराळे मास्टर आपण त्र्यंबक नाही जायचे. हा पेट होऊन जाईन ना मी. डायरेक्ट बसने गाडी फुकट भेटली म्हणून पेटावरून फेरा गेला. कराळे मास्टर कुठं फुकट भेटत. विषय गणिताचा आहे. गणित आपली समजून आहे. भाड्याला जास्त पैसे गेले चालतील. पेमेंट चिक्कार 7वा वेतन आयोग आहे. पेमेंट चिक्कार आहे. मगाशी थम्सअप खेळ लावला तर सांग पैसे नाही. अरे तिथं गणिताचा विषय असतो रे. मायनस काय असतं का नाही. मायनस प्लस मायनस प्लस साइन थिटा कॉस थिटा असतं का नाही. इजिकल टू टॅन थिटा. थिटा थिटा. असो तर गाईज भागू बेव पदावली शिकूयात आपण आज. भागू बेव. MC बाबा, आमचा MC बाबा. MC बाबा. कराळे सर कळाले. गाईज नजारा पाहायला थांबलोत. खरं तर नजारा नाही पाहायला थांबेल. पागीच्या गाडीला काय झालं आणि काय झालं कसला तर आवाज येतो इकडं. पागी गॅरेजचे काय रे पागी. गाईज आम्ही एकच गाडीत आवडीच्या गाडीत पागीच्या गाडीत आम्ही किती जण आलोत. 1 2 8 9 हिवरा निसर्ग नाही हिरवा निसर्ग. क्या लोग है हमारे इधर. पागीच्या गाडीला काय झालं गाईज. आमची ट्रिप इथंच खतम होते गाईज. त्या बिचाऱ्या डोक्यावर वजा घेऊन जात होत्या. नीची थांबव ना ही दोघांची. तर मित्रांनो MC बाबाचे जे MC बाबांचे खूप मोठे केलंय ना, खूप मोठे भक्त आहे. हे भक्त आहेत. खूप मोठा त्याचा फॅन आहे हा. सर MC बाबा फॅन. MC बाबासाठी काय काय बोलू शकाल तुम्ही? 2 शब्द यूज कर फक्त.
काय रे गाडीला झाला? अरे हे असं तर अजून कचकच करेल. गाडी खराब झाली. आमचा मुक्काम इथंच होतं. पाहू आता काय होतं. चला रे चला चला. माही पाटील की जय. राजन भाऊ की जय. खुशी करेल की जय. सुली सुलोचना भोये की जय. जय. रोहन पाटील की जय. रोहित. तर आता आम्ही पेटला पोहोचलो आणि आलो तर पेटला. मित्रांनो एक पवन दळूची मागणी आहे की मी टाकीवरती चढतो आणि आपल्या गावठी दारूचे भाव कमी करा असं. कारण त्याला 10 रुपये सापडत नाही दारूचे घरी. दर त्याची बायको ना घरी पैसे लपून ठेवते 10 रुपये. 5 रुपये सापडत नाही बिचा. काहीच पेटला पोहोचलोय. पण एखादी गरीबाची तोंडात सुपारी बाजारपेठात. कोणता रे हा बाजारपेठ? पेठचा पेठचा बाजारपेठ. बाजारपेठ मित्रांनो. आता डायरेक्ट कॉलेजवर मित्रांनो, चाललोय. आम्ही एक 5 मिनिटात आम्ही जाणार आहे. कॉलेजवर पोहोचू प्रमोशन करायला मूवीचं. A few moments later. जाते तर कॉलेजमध्ये Best buy. मग पाहू. गाईस पोहोचलोय. पाऊसही पडतो पण जातो आता लहान लहान. चला लवकर. पेठच्या कॉलेजवर पोहोचलो. काळच सरी पण दिसत हा. लाईट थोडाच लाईट आहे आता. नाही रे थोडाच लाईट आहे आता. आता त्यांची सर्व टीम आहे. पहिल्यांदा आपण विद्यालयातर्फे त्यांचं स्वागत करूया. एक साथ 3 क्लॅप्स करू. हा जो कासव चित्रपट आहे हा फॅमिलियर चित्रपट आहे. म्हणजे माझा या पिक्चर मध्ये जो रोल आहे तो कोल्हापूर शिक्षकाचा आहे आणि मुळात आम्ही पण गावठीच आहे. गावठी म्हणजे आपली अस्सल भाषा. ते व्हॉट्सअपला काय राहतं मी पाहतो तेव्हा एक म्हातारा राहतो तर तो ना असा असा करतो असा तंबाखू सोडतो आणि असा खातो आणि तिकडे बाजूला जातो जंगलात आणि हागायला बसतो. वर्षा ऐकलाच ना. एक वर्ग झाला आता दुसऱ्या वर्गात तू जातोय. तर अरे पोरे परशाबाला ओळखत आहेत. ए परशाबा तुला ओळखत आहेत चांगली. गाईस दुसऱ्या वर्गात जातोय. तिकडं माणिक भाऊन ते येत आहे. मग त्यांची थोडीशी वाट पाहतोय. जावत आहे एक वर्गात. दुसरा वर्ग आहे हा. माणिक भाऊन ते आले बा तिकडनं. जाते तर मध्ये. नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही सरांचा मी आभार मानतो का त्यांनी आम्हाला इथं प्रवेशसाठी संधी दिली. तर मित्रांनो यूट्यूबवरती जा. कासव नावाने सर्च करा किंवा ट्रायबल सोल प्रोडक्शन या नावाने सर्च करा. चॅनल असेल जा. एक तिकडे मूवी आहे मोटिवेशनल मूवी आहे आणि तुमच्याच जीवनावर आधारित आहे 10वीच्या मुलांवर. ते बाकी जाऊ दे. आम्हाला चॉकलेटा दिल्यात. काय रे चॉकलेटा खाली का नाही? काय कसा लाग बिस्किट? गोड लाग. आम्ही सांगतो आंबट बिंबट लागेल. हे गाईज आम्ही आता थांबा खाऊ देस. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण. आम्ही आलो आता आसरबारीला. तर आता आम्ही करू प्रमोशन. तर आठले पोषण मोबाईल आहेत का नाही काय माहिती. पण त्यांनी जातील ना घरी तर नक्की आमचा कासव मूवी सर्च करून पाहतील. जास्त ना 100 पोरातून जर आम्हाला केला 30-40 पोरांनी सबस्क्राईब तरी बस बिलकुल सुकून आता आहे. तर गाईज आम्ही पेट लावून खुशी तर होईल बा. गाईज आम्ही पेट लावून प्रमोशन करून आलो आणि आता पेटच्याच पुढं आसरबारी म्हणून आहे. आश्रमशाळा आहे. आश्रमशाळाच आहे ना. आश्रमशाळाच आहे. आलोय तिकडं. हा आहे बा नाव दिसत नाही. गाडीत बसलो मी तर. आता पाहू इथं पोरांना प्रमोशन करायला. पाहू तू कसा. मेन म्हणजे ना मास्तरांनी पाहिजे. मास्तरांनी शिक्षक लोकांनी पाहिला ना म्हणजे त्याच्यातून निघत होता मग बाहेर. हो झालं का तुम्हाला डायरेक्ट गाईज पोहोचलो तर आम्ही आसरबारी काय आश्रमशाळेत पोहोचलोय.
इकडं पोरण ते आहेत नेमकी कोडशी जायचं आहे माहीत तर नाही पण जाऊ. राजन भाऊन ते कुठे गेलेत काय माहिती. राजन भाऊन ते कुठे गेलेत का राजन भाऊन ते पुढे गेलेत वाटतं. जातो आता पुढंच ते काय माहिती राजन भाऊन ते कुठे गेलेत. आम्ही तर पुढंच आलोत पाहायला लागेल कुठे गेलेत. फोन करून पाहतोय तर भुलवायलो आहे. रोशन भाऊशी ते तिकडं गेलं. हिरोईनला भेटच ठेवलं आहे बिचारीला. राजन भाऊन ते मास्तरांशी बोलायला गेलं काय बोलत आहेत काय पोषण काय इकडं पाहत. अरे ये इकडे ये ना गाईस. हो ना आसरबारी ना आसरबारीची पब्लिक होई. हाय गाईज. लाईव्ह नाही रे अजून. एडिट करून मग टाकेन. हां एडिट करेन ना. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल तर हो दाखव. मोबाईल नाही देतो आपण. मोबाईल नाही देतो. नोकरी पोरगीनला लाजवशील ना. चलतावर आलो तर हो. कितीचा वर्ग तुमचा? 10वी. हां मग येऊ तुमच्या वर्गात. येऊ मग तुमच्या वर्गात. हो आलो का मग सांगतो. हो बाय तर. गाईज परमिशन भेटले प्रमोशनसाठी कॉलेजमध्ये. हे असंच कॉलेज 10वी 9वी 8वी आहेत. मग जातो आता. इकडं सरंत्या आहेत जातो आहे जरा पाहू कसं होतं आहे ते. इकडं शाळा कॉलेज जातो मस्त आकवतो. गाईज आता फक्त मध्ये जायचं बाकी आहे. पावडर जरा लावून चालू. मध्ये काय जण लाईट तर नाही दिसत का नाही पाहू. आहे लाईट पण जास्त ट्यूब लाईट काही नाही आता. रोशन भाऊनी जाम ना पावडर लावले. मित्रांनो कसं आहे ना आम्ही पॉन्ड्स पावडर संगच घेऊन आलोय. ते जाऊन तेच पण हे बिचारा पावडर लावलं. पावडरचा मी आलोय आता काय पावडर लावले ना थोडासा काळे इथून थोडं गोरं तरी दिसत. काय मोगली पाहिजे का मोगली. तडे बोलता पाहू आता जातो जरा मध्ये जाऊ. सर आई जाता आम्ही जातोय तर असं बरेच शाळेवरती आलोय आणि बघू आता मुलं किती आहेत आणि रिस्पॉन्स किती भेटतोय. सरांनी पण खूप चांगला सपोर्ट केला आहे तिथल्या सर्व. ओके तब मध्ये आलोय आता आम्ही आलोय मध्ये जरा अंधार आहे. तर तुम्ही सगळे बघू शकता. कोणती शाळा आहे? आसरबारीची आसरवारीची शाळा. जरा कांदार आहे तिकडं ट्रेलर दाबायचं आहे नाही कोणी पाहिलेला. गाईज लावून दिलाय तिकडे सगळं पाहतोय. अंधार आहे जरा पाहतो. आख्यांचा ट्रेलर पाहून झालाय. जाम हसली रे हे. हा ते जाम हसणार रे दिसे नाही जरा. 3 hours later. गाईज करंजळीला आलोय आपण सनलाईट वाल्याकडे. तर गाईज आम्ही करंजळीला आलो. आमचा ते शाळेवरला प्रमोशन वगैरे झालं आणि आता करंजळीला आलो पण टाईम जाम झालाय. पाहू आता कसं काय होत आहे. इथं आलोय मग विशाल भाऊ आहेत आपले सनलाईटवाले. विशाल भाऊ सांचं दुकान आहे कपड्याचं आहे आणि एक त्यांचा स्टुडिओ पण आहे. भाऊ आरसा आहे रे इथं मस्त. माझं बायको आहे. जाऊ का टुमकेवाली पूर्ण संध्याकाळची वेळ मॉर्निंगचा टाईम आहे आणि सनलाईट कलेक्शनला आम्ही भेट दिली. विशाल चौधरी सनलाईट फिल्म्सचे मालक. सनलाईट कलेक्शनला आले आता तुम्ही.
अर्ध इथं हे काय अर्ध अर्ध फ्लेम्स आहे त्यांचं रेडी आहे, त्यांचं पण आणि नवीन अर्धं सॉन्ग येणार आहे, collection. तर त्यांनी टीजर रेडी केलं आहे. ओके, त्यांचं सनलाईट कलेक्शन, साईड बिझनेस, करंजाळे ते. चला तर आता निघतोय आम्ही आणि जातोय आता घरला, म्हणजेच हर्षलला चाललोय. पब्लिक शाकाल बायको लाईक करो, शेअर करो. तर आपल्या विशाल भाऊचं आता नवीन गाणं येणार आहे. नवीन गाणं येणार आहे, ट्रेलर उद्या ब्लॉग आज पडला पाहिजे. तुम्ही कधी पहा, पण सनलाईट फिल्म कलेक्शन, सनलाईट फिल्म्सला नवीन आदिवासी सॉन्ग येणार आहे 2024चं. सनलाईट फिल्मला ते गाईज तुम्ही नक्की जाऊन आपले झाले 6 मिलियन कुडकुड पारवा. आणि कुडकुड परत एकदा बघा 6 मिलियन झाले 10 मिलियन लवकरच होईल. आणि तुम्ही बघितलं लवकरच विशाल भाऊंच्या अल्टोचं रूपांतर काहीतरी मोठं करतो. फॉर्च्युनर का? हो, डायरेक्ट फॉर्च्युनर होणार आहे. लवकरच आल्टोच्या जागी फॉर्च्युनर उभी राहू. बस शब्द दिला म्हणजे दिला बा असा. चला तर पब्लिक निघतो आता इकडं. नाही बसत आहे एकमेकाच्या मी आलो विशाल भाऊ, नाही बसत आहे मग काय आता. नाही ना बसत बसव ना पण कसं तरी. या ना मग काय आता, उद्या एक चक्कर मारून जा. चला मग जवारला, तुमची गाडी घ्या. कारण ना ऑलरेडी आहे ना, आम्ही आहे ना. गाईज मग काय आता धनुष्यबाण काही बसत नाही. मग विशाल भाऊला परत एक चक्कर मारायला लावू, येतील चक्कर मारून मस्त. जातोय मग गाडीत वगैरे बसतो आणि हे सनलाईटवाल्याचं दुकान, म्हणजेच आपलं विशाल भाऊचं दुकान, तर निघतोय आता.